कर्नाटक राज्यात हिरकणी न्यूज चॅनलला यश. सविस्तर माहिती अशी की गेल्या काही दिवसात हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी हिरकणी न्यूजला रस्त्याच्या कामाची पाहणी करून सतत बातमीद्वारे शासनाची कानउघडणी केली. तसेच हिरकणी न्यूजच्या बातमीचा दणका बसला. अखेर कोगनोळी ते हंचनाळ या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कोगनोळीचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट यांनी रस्त्याचे काम मनावर घेऊन धाडसाने काम सुरू केलं. त्यांच्या या कामाचं कौतुक हिरकणी न्यूज कडून झालं. तसेच विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये घाई गडबडीने कोगनोळी ते हंचनाळ या रस्त्याच्या कामाचं डांबरीकरण उरकून घेऊन निवडणुकीमध्ये फायदा करून घेतला. मात्र त्याच रस्त्याचे काम निकृष्ट झालेलं नेत्यांच्या लक्षात आलं नाही. मात्र कोगनोळीचे सुपुत्र धाडसी सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट यांच्या लक्षात आल्याबरोबर सचिन परीट यांनी आवाज उठवला. त्यांच्या आवाजाचे फळ सत्यात उतरत असून सध्या डांबरीकरणाचे काम जोरात चालू आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून आणि जनतेतून सचिन परीट यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सचिन परीट यांच्या धाडसाची दखल घेऊन हिरकणी न्यूज कडून या रस्त्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन शासनाने कोगनोळी ते हंचनाळ या डांबरीकरणाचं काम चालू केलं. त्यामुळे या भागातील नागरिकांच्याकडून समाधान व्यक्त केलं जाते. या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार निपाणी यांनी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.